2 मिनिटं बसून घ्या. असं नाही चालणार आहे कामकाज. अहो तुम्ही माझं पण ऐकत नाही आहात, असं कसं चालणार? बसून घ्या, शांत 2 मिनिटं ऐकून तर घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या. बोला बोला. अध्यक्ष महोदय, कालच्या बैठकीमध्ये न जाणं म्हणजे ह्यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष महोदय. एका बाजूला तिथे मराठा तरुणांनी, ओबीसी तरुणांनी आपल्या केसेस घ्यायचे, हे लोक संपल्यावर बोलणार की आता बोलणार, आणि जेव्हा चर्चा करण्याची झाल्यावर बोलणार की आता बोलणार? अध्यक्ष महोदय, मगाशी बोलू द्या ना. यांनी समाजाच्या तुम्ही म्हणालात की त्यांचं झाल्यावर आम्हाला संधी द्या. त्या घराघरामध्ये वाद निर्माण मला गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे? लोक आहेत अध्यक्ष महोदय. गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे? विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय? त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना. त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला द्यावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, यांचा हा नकली जो चेहरा आहे ना, कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. कारण का ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचं, ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय, यांची भूमिका नेमकी काय? यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे की यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे यांनी जाहीर करावं अध्यक्ष महोदय. समाजाची धूळफेक करणारे, हे समाजाचे भविष्य अंधारात टाकणारे लोक आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न अजून तोच आहे. अध्यक्ष महोदय, या सदनाकडून आणि सभागृहातल्या सर्व पक्षांकडून संयुक्तरित्या काही ना काही तोडगा निघेल ही मराठा समाजाची अपेक्षा आहे. मराठा समाज या अपेक्षेने आंदोलनाला उतरला आहे, त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाचे चिंतेत आहे. पण अध्यक्ष महोदय, या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला? पळ का काढला अध्यक्ष महोदय? आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला, कोणाचा SMS होता, कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, वारंवार अध्यक्ष महोदय, अगोदरच्या बैठकांना आपण आलात, अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केलीत, अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं, आपण एकत्र राहिलो. आता ज्या वेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष महोदय, त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय. आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत दाखवण्याची गरज आहे. आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला अध्यक्ष महोदय. ही बैठक ठरली, त्याच्यावर विषय झाला. मुळकी मुळात कुठे माशी शिंगली कुठे? ही माशी शिंगली कुठे अध्यक्ष महोदय? हा विषय महत्वाचा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून याच्या मागचं राजकारण बोलू दे आता. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन इथून गोंधळ घालतात. त्यांचं ऐकू तर दे. हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे. असं चालणार नाही. लोकांनी जे पाप चालू शकत नाही. ओबीसी वर्सेस मराठा जी घडी निर्माण केली, त्या पापामध्ये यांचा मोठा वाटा आहे अध्यक्ष महोदय. हे बघा, मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे. सभागृह मी काय असा चालू देणार नाही. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. मुळीच चालणार नाही. तुम्ही खाली बसा. काय